दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आझाद मैदानावरील शिवसैनिकांनी प्रचंड जल्लोष साजरा केला. मात्र एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड खडतर आहे, कारण शिवसेनेचा एक साधा शाखा प्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास स्वप्नवत असाच म्हणावा लागणार. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आताच्या घडीला एकनाथ शिंदे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अविभाज्य असल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांची राजकारणातील सुरुवात एक साधा शिवसैनिक आणि एक साधा शाखा प्रमुख म्हणून झाली होती. मात्र आता तेच एकनाथ शिंदे हे आज निवडणूक आयोग, न्यायालय आणि जनमताच्या कौलनुसार खरे शिवसेना प्रमुख ठरले आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा देखील केला होता. याशिवाय त्यांना रिक्षावाला म्हणून देखील हिणवले होते. मात्र त्याचे एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरेपेक्षा जास्त आमदार निवडून आणत खरी शिवसेना कोणाची हे एक प्रकारे ठाकरेंना दाखवूनच दिलं आहे. दरम्यान आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची एक नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. तर आता आपण एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द नेमकी काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणाला एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर 1984 साली किसन नगर येथे एकनाथ शिंदे यांची शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच एक शिवसैनिक या नात्याने अनेक आंदोलनामध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता. याशिवाय सीमा आंदोलनात त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. त्यानंतर 1997 साली पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सन 2001 मध्ये सभागृह नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली होती. याशिवाय सन 2004 मध्ये त्यावेळेच्या ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजय झाले. तर सन 2005 मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2009 मध्ये मतदारसंघातील पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले होते. तर 2014 साली विजयाची हॅट्रिक करत विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड देखील झाली. यासोबतच डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली. त्यानंतर MSRTCचे मंत्री म्हणून कार्यभार देखील त्यांनी स्वीकारला होता. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये नगर विकास मंत्रीपदी निवड झाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन 2022 ते 2024 या काळात मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि आता पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.